भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधात सध्या मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटण्याची शक्यता आहे. व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने म्हणजेच बीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला म्हणजेच ICCला पत्र लिहून आगामी T20 वर्ल्ड कप 2026 मधील बांगलादेशचे सर्व सामने भारतातून श्रीलंकेला हटवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती रिपोर्ट्समधून आलेली आहे. BCCIने कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला तातडीने संघातून मुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून त्यांनी म्हटले आहे की जर भारतात एका बांगलादेशी खेळाडूची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकत नसेल तर संपूर्ण संघ कसा सुरक्षित असेल. मुस्ताफिजुरला 9.20 कोटी रुपयांना KKRने लिलावात विकत घेतलं होतं. मात्र भारतातील काही राजकीय आणि धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर BCCIने हा कठोर निर्णय घेतला आहे. या अपमानाचा निषेध म्हणून बांगलादेश सरकारने देशातील IPLचे प्रक्षेपण देखील पूर्णपणे बंद करण्याचे आदेश तिथे दिलेले आहेत. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सामने भारताऐवजी संयुक्त यजमान असलेल्या श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केली आहे ICCकडे. दरम्यान ऑगस्ट-सप्टेंबर 2026 मध्ये होणारी भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका देखील आता संकटात सापडली असून भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करण्याची शक्यता नाकारता येत आहे. तर BCCIच्या आदेशानुसार KKRने मुस्ताफिजुर रहमानला संघातून बाहेर केले असून त्याला रिप्लेसमेंट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.